आपल्यासारख्या गृहिणींना, बायकांना हा कधीच स्वतःचा त्यांना वेळ मिळत नाही. त्या नवऱ्याचं सगळं काही करतात, मुलांचं सगळं काही करतात, सासू-सासऱ्यांचं सगळं काही करतात, पण त्यांना स्वतःसाठी असा वेळच कधी मिळत नाही आणि कधी माहितीही नसतं त्यांना की त्यांचा स्वतःचा असा वेळ आहे म्हणून. त्यांना एक स्पेशल असा वेळ आहे, हे मात्र त्यांना कधीच जाणवत नाही. सतत आपल्या घरात राबत असतात, मुलांसाठी राबतात. ती मात्र सगळ्यांचं सगळं काही करत असते. पण कधीतरी नवरा हेच म्हणतो की घरीच तर असते, तू कुठे काय करते तेव्हा? तुला कुठे आहे बाहेरचं नॉलेज, बाहेरची माहिती, जग कुठे चाललंय आणि तू कुठे? असं सगळं काही म्हणत असतो नवरा. पण तिला साधं केसांना तेल लावायलाही वेळ नसतो आणि ती स्वतःकडे वेळही नसतो तिला बघायला. आरशात बघायला तर लांबच असतं. सकाळी 5 पासून तिची धावपळ सुरू होते. तिची सकाळ ही सगळ्यांच्या अगोदर असते आणि रात्रीही सगळ्यांच्या शेवटी झोपते. ती नवऱ्यापेक्षा लहान असते, पण तिची धावपळ मात्र काय कमी होत नाही. ती घरात मोलकरीणसारखी राबत असते, पण तिची किंमत मात्र कुणालाच कळत नाही. ही कथा आहे सगळ्या गृहिणींची, ज्या घरी असतात, घरचं काम करत असतात, लहान मुलांना सांभाळतात. ही सगळ्यांची कहाणी आहे. सगळ्यांच्या घरी हे असंच मात्र सगळ्या गृहिणीसोबत घडत असतं. ना त्यांना वेळ असतो ना तिच्या मदतीला कोणी असतं. तिने ठरवलं ना तर सगळं ती काही करू शकते. जशी हिरकणी होती तशी ती असते. तिचं अस्तित्व मात्र वेगळंच असतं. लहानपणी मुलगी असते, नंतर ती तरुणी होते, नंतर स्त्री होते, नंतर ती आई होते, नंतर ती कुणाची आजी, कुणाची काकी, कुणाची मामी, कुणाची आत्या, ही सगळं काही ती होत असते. कुणाची बायको, कुणाची मैत्रीण, कुणाची सहचारिणी, कुणाची सखी, ही सगळं काही ती निभावते. मात्र ती ही विसरते तिचं स्वतःचं असं अस्तित्व आहे ते. माझ्यासाठी असं स्वतःचा वेळच नसतो कधी. सगळे आपापला विचार करतात. मग मी पण ठरवलं माझा विचार करायचा आणि मग असं छान स्वतःसाठी वेळ काढायचा. असं छान मस्तपैकी तेल लावलं केसांना वगैरे आणि छान असं छोटेसेच केस आहे पण त्याला जपायला हवं म्हणून छान अशी वेणी घातली आणि क्लिप लावून घेतली. आणि बघ सगळ्या गृहिणींचं असंच असतं, स्वतःकडे लक्ष नसतं आणि मग ही वेळ येते केस गळण्याची. खूप केस गळत आहेत माझे आता.